नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण गणितातील संख्येवरील क्रिया हे कौशल्य पाहणार आहोत आणि इयत्ता 3री ते 5वीच्या दृष्टीने त्याचा चौथा स्तर आपण पाहणार आहोत। त्यामध्ये 0 ते 4 पर्यंतच्या वस्तूंचा वापर करून दैनंदिन परिस्थितीमध्ये विद्यार्थी शाब्दिक उदाहरणे सोडवतो ही अध्ययन निष्पत्ती आहे। रोज आपल्या वापरातल्या वस्तू किंवा जे परिसरामध्ये दिसतात ते घटक असं सगळं वापरून आपण विद्यार्थ्यांशी बोलून याचा शाब्दिक उदाहरणांचा सराव घेऊ शकतो। उदाहरणार्थ झालेच पाहायचे असल्यास पहा, आता माझ्यासमोर ही काही पतंग मी घेतलेली आहेत, दिसतात? तर आता या पतंगामध्ये आपण पाहूया की समजा आता राजूकडे एक पतंग आहे आणि त्याला आणखी त्याच्या बाबांनी 2 पतंगे आणून दिली। मग पहा बरं किती झाली एकूण, असं विद्यार्थ्यांकडून आपण सराव घेऊ शकतो। मग तो मोजणार ना, 1 2 आणि 3, म्हणजे पहिल्यांदा होती 1 पतंग, नंतर आणखी दिल्या त्याला 2 पतंग, मग एकूण किती झाल्यात? 1 2 3। आता बघा, बागेमध्ये झाड आणि त्या झाडावरून सीमाने 2 फुलं आणली, किती? 2, आणि मीराने 2 फुलं आणली। मग सीमा आणि मीरा या दोघींची एकूण फुलं किती झाली? मग विद्यार्थी मोजतील 1 2 3 4, म्हणजे पहिल्यांदा त्यांना त्या उदाहरणातली गोष्ट समजली आणि त्या गोष्टींवरून त्यांनी क्रिया केली, क्रियेमधून त्यांनी उत्तर सुद्धा काढलं। अशा प्रकारे आपल्याला सराव करता येईल। आता आणखी पाहायचे झाल्यास आपण गोळ्यांचं पण उदाहरण घेऊया की अमितकडे एक गोळी आहे आणि त्याच्या मित्रांनी त्याला 3 गोळ्या आणखी दिल्या। बघा, ही एक गोळी आहे आणि आणखी अशा 3 गोळ्या दिल्या। मग अमितकडे एकूण गोळ्या आणखी किती झाल्या? मग मोजतील ते 1 2 3 4। अशा प्रकारे त्याला आपण जेवढा जास्तीत जास्त सराव देऊ तेवढा विद्यार्थ्यांना सराव होईल। आपण एक उदाहरण आणखी बघूया। एका झाडाला 3 पाने होती। आता ती जर मांडणी आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे की शाब्दिक उदाहरण आता सोडवायचं पण कसं, वस्तूंचा कसा वापर करून सोडवायचं ते आपण पाहूया। मग झाडाला पहिल्यांदा किती पानं होती? बघा, 3 पाने होती। आणखी झाडाला 1 पान आलं। आता गोष्ट सुरू झाली पुढे त्या उदाहरणाची। बघा, मग आता एकूण किती पानं झाली बरं? मग तो विद्यार्थी ते मोजेल, 1 2 3 4, म्हणजे इथे किती पानं झाली त्याची एकूण? मग 4 पाने झाली आणि 4 अशा प्रकारे तो इथे उत्तरामध्ये सुद्धा एखादं अंक कार्ड लावेल आणि आपल्याला सांगेल, म्हणजे त्याला हे उदाहरण सुद्धा सोडवता आलं। आता हे जे शाब्दिक उदाहरण आहे याच्यामध्येच आपण वस्तूंचा वापर केला। आता आपण विद्यार्थी जर ओळखत असतील तर कार्ड, संख्या कार्ड ठेवून सुद्धा आपण ते सोडवू शकतो। पहा, आता विद्यार्थी काय करतील, 3 पानं झाले, मग इथे 3चं अंक कार्ड लावेल आणि त्याच्यानंतर आणखी किती पान आलं उगवलं तर 1 पान, मग हे 3 आणि 1 मिळून किती झाले तर 4 झाले। याप्रमाणे शाब्दिक उदाहरण आपल्याला सोडवता येईल। मुलांना चित्र आणि फुलं खूप आवडतात की नाही? मग आता हे बघा, इथे अशाच प्रकारे फुलांचं चित्र काढूनही ठेवलेलं आहे। मग किती फुलं आहेत? विद्यार्थी मोजतील 1 2 3। इथे काही फुलं दिलेली आहेत का? नाही, म्हणजेच हे किती आहेत? तर ही 0 आहे। मग एकूण फुलं किती झाली बरं? पहा, आता येथे प्रश्नचिन्ह आहे। मग विद्यार्थी मोजतील की 1 2 3 आणि इथे काहीच नाही, म्हणजे काहीच नाही, 0 आहे। पण मग 3च राहिली की नाही? मग 1 2 3, म्हणजे इथे किती फुलं येतील? मग इथे येतील 3 फुले। अशा प्रकारे हे पण उत्तर विद्यार्थ्यांना सोडवता येईल। तर शिक्षक मित्रांनो, आपल्याला अशा विविध गोष्टींचा, वस्तूंचा वापर करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक शाब्दिक उदाहरणांची सवय लावायची आहे। यासाठी हे चिन्ह सुद्धा वारंवार त्यांना दाखवायचं आहे की बेरीज म्हणजे गोळा करणे, एकत्र करणे, तर तेव्हाच त्यांची ही अध्ययन निष्पत्ती पूर्ण होईल। धन्यवाद। सर्व शिक्षक मित्रांना माझा सस्नेह नमस्कार। आता आपण निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत संख्येवरील क्रियांचे विविध मार्गदर्शनपर व्हिडिओ पाहत आहोत। आज आपण संख्येवरील क्रिया यावरील विविध कृती पाहणार आहोत। तर याची अध्ययन निष्पत्ती काय आहे? तर अध्ययन निष्पत्ती आहे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची दैनंदिन
म्हणजे व्यवहारामध्ये विद्यार्थ्यांनी या संख्यांचा वापर करून बेरीज करणे. आता आपल्याला माहिती आहे गणित म्हटलं की दैनंदिन म्हणजे दिवस सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांना गणिते करावे लागतात आणि विद्यार्थी जर या 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचे गणित जर व्यवस्थित करत असेल आणि त्याची जर पूर्ण तयारी असेल तर तो पुढचे स्तर छान गाठू शकेल. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, या संदर्भात विविध कृती पाहायच्या आहेत. तर आज आपण बघा या कृती पाहणार आहोत. यासाठी शाब्दिक उदाहरणे. आता विद्यार्थ्यांना गणिते येतात पण 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची शाब्दिक उदाहरणे त्याला व्यवस्थित समजले पाहिजे. त्यासाठीच आता आपण एक उदाहरण पाहूया. आता आम्ही इथे एक गणित दिलेलं आहे. शाब्दिक उदाहरणांमध्ये शाब्दिक गणितांना फार महत्त्व असते आणि ते जर विद्यार्थ्यांनी व्यवस्थित सोडवले तर फारच छान. एक गणित आहे इथे बघा दिलेलं. अनुजकडे एक खडू आहे. त्याच्या मैत्रिणीने त्याला आणखी 2 खडू दिले. आता त्याच्याकडे किती खडू आहेत? हे आहे शाब्दिक गणित. मग आता या शाब्दिक गणितासाठी विद्यार्थ्यांना ते आलं पाहिजे. त्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर सुरुवातीला त्यात दिलेली संख्या. आता या गणितामध्ये दिलेली संख्या आहे 1 आणि 2. 1 आणि 2. नंतर काय करायचं आहे? बेरीज करायची आहे. आणि तिसरं काय आहे? समीकरण विद्यार्थ्यांना मांडता आलं पाहिजे. आता ज्या संख्या दिलेल्या आहे त्याचं समीकरण विद्यार्थ्यांना मांडता आलं तरच विद्यार्थ्यांना शाब्दिक गणिते व्यवस्थितरित्या सोडवता येतील. आता आपल्याला संख्या विद्यार्थ्यांना सांगायच्या आहेत 2-2 वेळा. एक संख्या आणि 2 संख्या. आता समीकरण कसं मांडायचं ते आपण इथे दिलेलं आहे. 1 आणि 2. 1 अधिक 2 बरोबर 3. आता अनुजकडे किती खडू झाले तर अनुजकडे आता 3 खडू आहेत. आता हे आपण लेखी पाहिलेलं आहे. आता आपण हे खेळाद्वारे व कृतीद्वारे पाहूया. आपण अनुजचं एक शाब्दिक गणित पाहिलेलं आहे पण प्रत्यक्ष जर विद्यार्थ्यांकडून कृती करून घेतली आणि आपल्याला निपुण पेटीत जे साहित्य आलेलं आहे त्या साहित्याद्वारे जर करून घेतलं तर फारच छान. आता आपण अशीच एक कृती करून घेणार आहे. बघा अनुजकडे एक बिट्टी होती. आता त्याच्याकडे अजून 2 बिट्ट्या तिला दिल्या. 1 2. आता आपल्याला सर्व बिट्ट्या मोजायच्या आहेत. किती झाल्या तर बघा इथे खाली पडलेल्या आहेत. 1 2 3. अनुजकडे किती बिट्ट्या झाल्या? एकूण 3. म्हणून आपण इथे 3 ही संख्या टाकली. 1 अधिक 2 बरोबर 3. हे जर आपण प्रत्यक्ष कृतीद्वारे विद्यार्थ्यांकडून करून घेतले तर विद्यार्थ्यांना शाब्दिक गणिते खूप सोपे जातील. अशाच प्रकारे आपल्याला वेगवेगळे साहित्य टाकून हा खेळ घ्यायचा आहे. 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची विविध कृतीद्वारे कशा प्रकारे बेरीज करायची हे पाहिलेलं आहे. अशाच प्रकारे आपल्याला निपुण पेटीत साहित्य भेटलेलं आहे आणि आपण निपुण माता पालक गट स्थापन केलेले आहे. त्यांना पण सांगायचं आहे की घरी पण तुम्ही विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारे कृती करून घ्यायच्या आहे. निश्चितच आपले विद्यार्थी पुढचा स्तर लवकर गाठतील. धन्यवाद शिक्षक मित्रांनो. नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो. निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाची उद्दिष्टे प्राप्त करून देण्यासाठी विविध स्तरांची निर्मिती केली गेली आहे. यामध्ये गणित विषयाचा संख्यांवरील क्रियांसाठी 4था स्तर म्हणजे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो. या स्तरावरच आज आपण गोष्ट पद्धतीने विद्यार्थ्यांना कसा सराव द्यावा हे बघणार आहोत. गोष्ट हा विद्यार्थ्यांचा फार जिव्हाळ्याचा विषय. गोष्ट म्हटली की लहानांपासून मोठ्यांचे कान टवकारतात. पण ही गोष्ट सांगताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. काही महत्त्वाच्या बाबी आहेत की ज्याचं भान ठेवूनच विद्यार्थ्यांना या उदाहरणांचा सराव द्यायचा आहे. विद्यार्थ्यांना जेव्हा आपण गोष्ट सांगणार आहोत तेव्हा ती गोष्ट त्यांच्या भावविश्वातील असणं गरजेची आहे. त्यांच्या दैनंदिन अनुभवाशी त्याची सांगड घालता आली पाहिजे. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना सांगायचं आपण आईने भाजीसाठी 2 कांदे घेतले, नंतर आणखी 2 बटाटे देखील घेतले, तर एकूण भाजीसाठी तिने कांदे आणि बटाटे मिळून किती घेतलेत? विद्यार्थी मोजतील 1 2 3 4 आणि उत्तर सांगतील. म्हणजेच काय
तर आपल्याला त्यांच्या भावविश्वातील उदाहरणं आपल्याला द्यायची आहेत. त्याचप्रमाणे आपण चमच्यांचं उदाहरण देऊ शकतो. 2 चमचे ताईने आणले, 2 चमचे माईने आणले, एकूण किती चमचे झालेत? तर विद्यार्थी सांगतील 4. यामध्ये आपण 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा सराव घ्यायचा असल्यामुळे 3 चमचे अधिक 1 चमचा असं देखील उदाहरण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. ही उदाहरणं तयार करताना विद्यार्थ्यांना मूर्ताकडून अमूर्ताकडे आपल्याला न्यायचं आहे. मूर्ताकडून म्हणजे वस्तू आपल्याला दाखवायच्या आहेत आणि त्यातून बेरीज ही अमूर्त संकल्पना त्यांना स्पष्ट करायची आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर मानसीकडे 3 हिरव्या रंगाचे स्केच पेन्स होते आणि रियाकडे 2 गुलाबी रंगाचे स्केच पेन्स होते. तर त्या दोघींकडे एकूण किती स्केच पेन्स होते असं उदाहरण आपण त्यांना दिलं तर विद्यार्थी लगेच 1, 2, 3, 4, 5 असं एकत्रितपणे मोजून आपल्याला 5 सांगतील. यावरून आपल्याला अशा अनेक कितीतरी उदाहरणांवरून विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरणांचा सराव देता येईल. आणखी या शाब्दिक उदाहरणांमध्ये दैनंदिन परिस्थितीमध्ये जेव्हा आपण सराव घेत असतो तेव्हा आपल्या वर्गामध्ये आपण संख्या रेषेचा देखील वापर त्यासाठी करू शकतो. संख्या रेषा जर वर्गखोली मोठी असेल तर वर्गात आखायची आहे किंवा फळ्यावर सुद्धा आपण 0 ते 10 पर्यंतचे अंक आखून देऊन त्याचा सराव घेऊ शकतो. सुरुवातीला विद्यार्थ्यांना सांगायचं की माझ्याकडे 3 आंबे होते, आईने मला आणखी 2 आंबे दिले, आता माझ्याकडे किती आंबे झाले हे आपण संख्या रेषेवरून कसं शिकायचं सांगा बरं. एका विद्यार्थ्याला समोर बोलवायचं, संख्या रेषेवर त्याला 3 आंबे म्हणून त्याला 3ऱ्या क्रमांकाच्या रेषेवर उभं करायचं आणि पुढे 2 घरं त्याला मोजायला लावायची आहेत. कारण 2 आंबे आणखी आणलेत म्हणून मग तो बोटाने 2 घरं मोजेल आणि 5 हा अंक सांगेल. खाली जर संख्या रेषा आखली असेल तो चालत जाईल आणि 5 या अंकावर उभा राहील. अशा पद्धतीने आपण संख्या रेषेचा सुद्धा वापर यामध्ये करू शकतो. यानंतर गोष्ट पद्धतीमध्ये अतिशय रोचक अशी पद्धत म्हणजे त्यांचा सहभाग. आता प्रत्यक्ष सहभागी जर आपण विद्यार्थ्यांना करून घेतलं तर त्यासारखा दुसरा आनंद त्यांना मिळत नाही. एक छोटीशी गोष्ट तयार करायची. एक जंगल होतं, त्या जंगलात एक मोठं तळं होतं, पण एवढ्या मोठ्या तळ्यात फक्त 3 बेडूक राहत होते. मग 3 बेडूक राहत होते म्हटल्याच विद्यार्थ्यांना आधी सांगून द्यायचं की अरे 3 म्हटलं की 3 जणांनी बेडकाच्या उड्या मारत ह्या गोल आखलेल्या तळ्यात उभं राहायचं आहे बरं. विद्यार्थी उभे राहतील, बसतील आणि त्यानंतर आणखी 1 बेडूक तिथे आला. आता एकूण किती बेडूक झालेत? आणखी 1 विद्यार्थी उड्या मारत तिथे येईल आणि बाकीचे जे उरलेले विद्यार्थी आहेत ते मोजून 4 बेडूक झाले असं उत्तर सांगतील. विद्यार्थ्यांना हळूहळू आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तर देण्याचा देखील यामध्ये सराव घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण मूर्त वस्तूंचा वापर करून, संख्या रेषेचा वापर करून, विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेऊन अतिशय रोचकपणे अनेक गोष्टी तयार करू शकतो. या सर्व कृतींचा वापर करून माझ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित संपादन पातळीपर्यंत मला नेता आलं आणि मला खात्री आहे की तुम्हाला देखील ह्या माझ्या सर्व गोष्टी पद्धतीच्या तंत्रांचा उपयोग होऊन तुम्हाला देखील विद्यार्थ्यांना संपादन पातळीपर्यंत नेता येईल. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत आपण विविध मार्गदर्शनपर कृतींचे व्हिडिओ पाहत आहोत. या संबंधीच्या विविध कृती पाहणार आहोत. आता संख्येवरील क्रिया याची अध्ययन निष्पत्ती काय आहे तर 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची दैनंदिन परिस्थितीमध्ये म्हणजे व्यवहारामध्ये वापर करून विद्यार्थ्यांनी शाब्दिक उदाहरणे सोडवायची आहेत. ही याची अध्ययन निष्पत्ती आहेत. तर आज आपण ही जी आहे यासाठी आपण मी तुम्हाला कथा सांगणार आहे आणि आपल्याला त्या कथेसोबत नाट्यीकरण सुद्धा करायचं आहे. विद्यार्थ्यांना कथा, नाटक अशाद्वारे जर आपण शिकवलं तर खूप छान प्रभाव पडतो. तर आज मी तुम्हाला असंच आपण नाट्यीकरण करणार आहे. तर बघा, आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना सांगायचं जे निपुणमध्ये आहेत असेच विद्यार्थी घ्यायचे. आता मी 2 विद्यार्थ्यांना बोलवलं, सोनूला बोलवलं आणि राधाला बोलवलं. मग सोनूला म्हटलं आता आपल्याला काय करायचं आहे, दुकान खेळ खेळायचा आहे. त्यासाठी एक दुकानदार पण बोलवला. मग सोनू आणि राधा सोबत राजू पण आला आणि सोनू आणि राधा पण आल्या. आता सोनू आणि राधा मैत्रिणी आहेत आणि राजू कोण आहे तर दुकानदार आहे. चला तर आपण त्यांच्यासोबत दुकानातील काही वस्तू खरेदी करूया आणि ही क्रिया शिकून घेऊया. आता राजू दुकानदार आहे, सोनू आणि राधा काय झालं त्यांच्या दुकानात गेल्या. सोनू म्हणाली, राजू मला 2 गोळ्या दे.
मग राजूने तिला 2 गोळ्या दिल्या. 1 2. मग राधा म्हणाली, राजू मला पण 2 गोळ्या पाहिजेत. मग राजू दुकानदारानं मग राजूने तिला पण 2 गोळ्या दिल्या. 1 2. मग 2 गोळ्या दोघींना पण दिल्या. आता दुकानदार म्हणाला, राजू म्हणाला, आता तुमच्या दोघींकडे मिळून किती गोळ्या झाल्या? मोजा बरं एकत्र. तर दोघींच्या गोळ्या एकत्र केल्या. एकत्र केल्या म्हणजेच बेरीज करायची आहे आपल्याला. आता बघा, वाटीत गोळ्या एकत्र केल्या. आता किती झाल्या गोळ्या बघू आपण. 1 2 3 4. आता दोघीं मिळून गोळ्या किती झाल्या? 4. सोनूला 2 गोळ्या दिल्या आणि राधाला पण 2 गोळ्या दिल्या. एकूण 4 गोळ्या झाल्या. अशा प्रकारे आपल्याला शाब्दिक उदाहरणे सोडून घ्यायची आहेत विद्यार्थ्यांकडून. आता आपण दुसरी कृती पाहणार आहोत. परत त्यांनी काय केलं, दुकानदाराला दुसऱ्या वस्तू मागितल्या. मग सोनू म्हणाली, मला 3 पिना द्या. मग तिला 3 पिना दिल्या. 1 2 3. मग राधा म्हणाली, मला पण 1 पिन पाहिजे. मग राधाला पण 1 पिन दिली. ही 1 पिन दिली. आता काय करायचं आहे, दुकानदार म्हणाला, आता मोजा बरं किती पिना झाल्या तुमच्याकडे. मग त्यांनी एकत्र केल्या पिना. आता आपण एकत्र करूया आणि मोजूया किती झाल्या. 1 2 3 4. किती पिना झाल्या आता? 4 पिना झाल्या. म्हणजे 3 अधिक 1 बरोबर 4. आता एकूण 4 पिना झाल्या. अशाच प्रकारे आपल्याला गणितीय मांडणी करायची आहे आणि वेगवेगळे उदाहरणं विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत. मग विद्यार्थ्यांना विचारताना आपण पहिले त्याला कृती करायला लावायची आणि आपण पण त्याच्यासोबत करायची आहे. विद्यार्थ्याला, राजू तुझी 2 बोटे दाखव. राजू 2 बोटे दाखवेल. आता दुसऱ्या हाताचं अजून 1 बोट दाखव. राजू दुसऱ्या हाताचं 1 बोट दाखवेल. आता तुझे सर्व बोटे किती झाली मोज बरं. मग राजू मोजेल. 1 2 3. 3 झाले. किती झाले? 3. 2 अधिक 1 बरोबर 3. अशाच प्रकारे आपण विद्यार्थ्यांचे गणित बोटांवर सोडून घेऊ शकतो आणि आपण हा स्तर निश्चितच असा विविध कृतींचा सराव करून घेऊन हे ध्येय गाठू शकतो. धन्यवाद शिक्षक मित्रांनो. नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो. मागील व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांना गणित विषयातील संख्यांवरील क्रियांमध्ये गोष्ट पद्धतीने शाब्दिक उदाहरणांचा सराव कसा द्यायचा हे बघितलेलं आहे. आता या नवीन व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांना कलेचा आधार घेऊन कसं शिकवायचं हे बघणार आहोत. आपला स्तर क्रमांक 4 म्हणजे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो. आता विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरणांची थोडी भीती वाटते. शाब्दिक उदाहरणं म्हटलं की विद्यार्थी म्हणतात मला येत नाही आणि त्यांना ती नीरस वाटतात. हा नीरस गणितातला भाग आपल्याला जर रोचक करायचा असेल तर त्यासाठी कलेचा आधार घेणे आपल्याला अपरिहार्य आहे. तर कला प्रकारांचा वापर करून गणितासारखा नीरस वाटणारा विषय रोचक कसा करता येईल ते आपण आता काही कृतींमधून बघूयात. कलामध्ये चित्रकला हा तर सर्वांच्या आवडीचा विषय. चित्रकलेची तासिका म्हटले की विद्यार्थी उड्याच मारायला लागतात. मग विद्यार्थ्यांना चित्रकलेमध्ये प्रत्यक्ष सहभागी करून घेऊन शाब्दिक उदाहरणांचा सराव दिला तर आनंद वाटेल. मग विद्यार्थ्यांना एक उदाहरण दिलं की एका तळ्यामध्ये 2 मासे होते आणि तिथे 1 मासा पुन्हा आला. तर त्या तळ्यामध्ये किती मासे झालेत बरं. आपण कागद आणि पेन त्यांच्याकडे द्यायचा आणि त्यांना एक तळाचं चित्र काढायला लावायचं. तळ म्हणजे एक साधा गोल. चित्रे खूप सोपी असायला हवीत कारण जेणेकरून विद्यार्थ्यांना ती क्लिष्टता यायला नको. विद्यार्थी असे तळे काढतील, त्यामध्ये 2 मासे काढतील आधी आणि या 2 माशांच्या नंतर एक मागून छोटा मासा देखील आला आहे. आता एकूण किती मासे झालेत असं विचारायचं. असं विचारल्यानंतर ते लगेच सांगतील 3 मासे झालेत. आणि स्वतः चित्र काढून
प्रत्येकाने चित्र काढल्यामुळे त्याला 2+1=3 अशी संकल्पना स्पष्ट व्हायला मदत होईल. स्वतः चित्र काढल्यामुळे त्याला 2+1=3 ही मूर्त स्वरूपात संकल्पना स्पष्ट होईल. चित्रकला या प्रकारासोबतच आणखी एक कला म्हणजे चिकटकाम. विद्यार्थ्यांना चिकटकाम करायला खूप आवडतं आणि त्यासाठी आपण त्यांना असे कार्डबोर्ड शीट्स देऊ शकतो किंवा त्यांच्याच एखाद्या कोऱ्या वहीमध्ये काही वस्तू चिकटवून त्यांना बेरजेचा सराव देऊ शकतो. जसं मी या कार्डवर 3 पतंग चिकटवलेले आहेत. हे पतंग सहज निघतात. डबल साइडेड टेप आपण त्याला चिकटवल्यामुळे हे चिकटकाम सोपं आहे. अशा पद्धतीने 3 लाल रंगाचे पतंग चिकटवून घेतलेत. आणखी 2 पिवळ्या रंगाचे पतंग मी याला चिकटवणार आहे. 1 आणि 2. आता एकूण पतंग किती झालेत बरं? विद्यार्थी मोजतील आणि 1 2 3 4 5 एकूण 5 पतंग झाले असे मोजतील. अशा पद्धतीने आपण विविध वस्तू यामध्ये घेऊ शकतो. उदाहरणार्थ बटन्स आहेत, टिकल्या आहेत, झाडांची पाने आहेत. अशा विविध वस्तू चिकटवून त्यांना किती झालेत हा प्रश्न विचारला की झाली उदाहरणे. अशा पद्धतीने चिकटकाम करून सुद्धा विद्यार्थ्यांना आपण शाब्दिक उदाहरणांचा सराव दिलाय. विद्यार्थ्यांना मातीकाम करणे सुद्धा खूप आवडते, म्हणून ती मॅजिक क्ले म्हणून जी मिळते रंगीत माती, त्याचे गोळे घेऊन सुद्धा आपण विविध आकार तयार करून त्यांची मिळवून ते किती झाले हे विद्यार्थ्यांना विचारू शकतो. आणि विद्यार्थ्यांच्या परिसरात देखील माती असते. त्या मातीचे गोळे बोलवून त्याचे विविध आकार, गोल आकार केले की त्याला लाडू, चेंडू, मणी अशा पद्धतीने किती झालेत हे विचारू शकतो. आता ह्या सर्व प्रकारांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे नाट्यीकरण. नाट्यीकरण कले ही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभाग देणारी कला, म्हणून ह्याचा सुद्धा आपल्याला शाब्दिक उदाहरणांमध्ये उपयोग करून घेता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना एक संकल्पना सांगून त्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी करून घ्यायचं आहे. उदाहरणार्थ त्यांना एखादी संकल्पना सांगायची की एक जंगल होतं, त्या जंगलामध्ये 4 वाघ होते. मग लगेच 4 मुलं समोर येतील, ते उभे राहतील आणि वाघाची डरकाळी फोडतील आणि तेथे 2 हरिण आले. मग हरिणांच्या चालीने धावत मुलं येतील. आता एकूण किती प्राणी झालेत असं आपण त्यांना विचारू शकतो. आणि या सर्व प्रत्यक्ष सहभागातून, त्यांच्या नाट्यीकरणातून, ज्यावेळी विद्यार्थ्यांना वाघाची भूमिका दिली त्यावेळी ते वाघाची डरकाळी फोडतात. याच पद्धतीने आपण माकडं सुद्धा घेऊ शकतो, ससे सुद्धा घेऊ शकतो. अशा विविध प्राण्यांचे आवाज देऊन आपण त्यांना नाट्यीकरण करून घेऊ शकतो. तर शिक्षक मित्रांनो, ह्या सर्व कलांचा वापर करून दैनंदिन परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना आपण शाब्दिक उदाहरणांचा सराव देऊ शकतो. मला खात्री आहे की ह्या सर्व पद्धती आपल्याला नक्की आवडल्या असतील. धन्यवाद.